हे विश्वची माझे घर असे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची ही कथा. ज्ञानेश्वरांचे वडील श्री विठ्ठलपंत यांनी संन्याश्रम सोडून गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यामुळे समाजाने त्यांना बहिष्कृत केले आणि त्यांना वाळीत टाकले. विठ्ठलपंतांच्या मुलांवर कोणतेही धार्मिक संस्कार झाले नव्हते. मुलांवर धार्मिक संस्कार व्हावेत यासाठी विठ्ठलपंतांनी ब्रह्मवृंदांकडे याचना केली. पण ब्रह्मवृंदांनी विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित शिक्षा दिली. ती शिक्षा त्यांनी घेतली तरीही त्यांच्या मुलांना शुद्धीपत्र मिळाले नाही. त्यामुळे ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे पैठणच्या धर्मपीठाकडे शुद्धीपत्र आणावयास गेली. तेथेही त्यांना भ्रष्ट ठरविण्यात आले. त्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, तुमच्या माझ्याप्रमाणेच सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एकच आहे. सिद्ध करून दाखवतोस का रे आळंदीच्या पोरा? 4 पोथ्या पुराणा वाचून पोपटपंची करणं फार सोपं असतं. मिथ्या वाद कशाला? तो रेडा आणि तू दोघेही समान आहात ना? तो रेडा तुझ्यासारखा बोलू शकेल? जर त्याच्या आणि माझ्या आत्म्याचा संवाद घडला तर काय शक्य? ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षि यमामृतात्. ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षि यमामृतात्. ज्ञानेश्वरांची कीर्ती गावोगावी पोहोचत होती. तरीही समाजाने त्यांना पूर्णपणे स्वीकारले नव्हते. त्यातीलच हा एक पुढील प्रसंग. काय झालं नव्हते? निवृत्ती दादाने कधी नव्हे ते मांडे खायची इच्छा केली आणि मी त्यांची ती देखील इच्छा पूर्ण करू शकत नाही. का? काय झालं? विसोबा काकांनी मला फुटकं खापर देखील मिळू दिलं नाही. अकलून लावलं. भिकाऱ्यांना मांडण्याचे कसले डोहाळे म्हणून अपमान केला. इतकंच ना? तू तयारी कर, आपण करू मांडे. अरे पण कसे मांडे बांधायचे कसे? तू तयारी तर कर. मांडे फारच छान झाले. याचं सगळं श्रेय ज्ञान झालेला. हा इतका सुंदर तवा मिळालाय म्हणूनच ते रुचकर झाले. काय बघतो मी? ज्ञानदेवाच्या पाठीचा तवा करून नुकता मांडे वाजतीये. त्याच काळात नारायण डोंगर या गावी चांगदेव नावाचे योगी होते. 1400 वर्ष योग साधना व सिद्धी प्राप्त करूनही ते समाधानी नव्हते. त्यांना एके दिवशी चांगदेवांना कोणी सांगितले की अलकापुरी येथे ज्ञानेश्वर म्हणून एक थोर व्यक्ती राहते. त्यांनी पैठणला रेड्यापुढे वेद बोलविला. त्यांच्या पाठीवर त्यांची बहीण मुक्ताई हिने मांडे भाजले इत्यादी. त्यावेळी ही कीर्ती ऐकून चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहावयाचे ठरविले. पण काय लिहावे हे सुचेना. तेव्हा त्यांनी कोरेच पत्र पाठविले आणि ह्याचे उत्तर म्हणून ज्ञानदेवांनी 65 ओव्या पाठविल्या. ते पत्र वाचून चांगदेव संतापले आणि म्हणाले, हा बालक स्वतःला ब्रह्मदेव समजू लागलाय. विरोध धाडा त्या आळंदीकरांना. त्यांना म्हण आम्ही त्या कोर्ट्याला स्वतः समक्ष भेटायला येतोय. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, चांगदेव आपल्या भेटीला येत आहेत. हातात साप आहे. भविष्याची अशी मोठी मिरवणूक आहे. दादा ते वाघावरून आलेत. आपण त्यांना कसं सामोरं जायचं? त्यांचं जीवितावर राज्य आहे. आपण या भिंतीलाच विनंती करू. चल ग बाई, आम्हाला घेऊन चल.